नमस्कार, मी रघुनाथ थोरात. बिंदास्त निर्भीड सडेतोड व्यासपीठ या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपण आलो आहोत सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील कडेपूर नजीक असलेल्या मोजे वांगी या गावामध्ये. आज आपण आहोत इथं बिरोबाची वस्ती या ठिकाणी आपण आलो आहोत. आज इथला विषय काय आहे की जवळपास महिना झालं, गत महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळं तारा तुटून हा पूल पडलेला आहे ऊसाच्या शेतामध्ये. त्यामुळे रोजच्या गरजेसाठी, जनावरांसाठी, कपडे धुण्यासाठी, भांडी धुण्यासाठी जे पाणी उपलब्ध होतं आहे ते पाणी उपलब्ध होणं बंद झालं आहे. त्यामुळे लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. या संदर्भात येथील सामाजिक कार्यकर्ते या परिसरात नेहमीच समस्यांवरती आवाज उठवणारे आपले सर्वांचे लाडके असे सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत माने आज माझ्यासोबत आहेत. तर जाणून घेऊया नेमका काय हा विषय आहे, काय समस्या आहे त्यांच्या तोंडून. तर नमस्कार. आज या संदर्भात मला थोडी माहिती द्या, नेमकं काय आहे हे प्रकरण. हे कसं आहे, आज तारीख आहे 2, आज बुधवार आहे. 3 आठवडे झालं हा अवकाळी पावसानं आणि वाऱ्यानं दामपात झाला. आणि काशील साहेबांना आणि त्यांना भेटलो एकदा दोनदा. त्यांनी सांगितलं बघूया पाठवून देतो. काही शेतकरी गेले ऑफिसला. नंतर काशील साहेबांची बदली झाल्यानंतर जे साहेब आत्ता आले आहेत त्यांनासुद्धा आम्ही त्या भेटलो. साहेबांना म्हणलं आणि विनंती केली की आम्हाला प्यायला गुराला पाणी नाही. अनेक शेतकरी जाऊन आले, त्यांची दखल घेतली नाही. नंतर हा पोट जो पडला आहे हा आता बोर्डाला सुद्धा काय करता येणार नाही, आम्हाला मान्य आहे. आम्हाला बी तो काढता येणार नाही ही मान्य आहे. परंतु जो डांब आहे त्या डांबावरनं जी सगळ्यांना कनेक्शन देऊन शेतकऱ्यांना उर्वरित चालू करावी ही आमची फक्त विनंती आहे. का आज आम्हाला प्यायला पाणी नाही, मुलं बाळ लहान मुलं आहेत ती, हिने काय केलं पाहिजे. तर आम्हाला त्या डांबावरनं हा लाईन चालू करून द्यावी ही आमची विनंती आहे. नंतर तुमची पुढची मागणी काय आहे? आम्हाला बाकी काय नाही. हा डांब पावसामुळं काही करता येत नाही ते आम्हाला मान्य आहे. परंतु जी डांब उभा आहे तिथून पाठीमागं लाईन चालू आहे त्या डांबावरून सगळ्यांना लाईट मिळावी ही माझी फक्त इच्छा आहे. का की शेतीला पाणी नाही, प्यायला पाणी नाही, गुरांना पाणी नाही. तरी बोर्डाने त्वरित चालू करावी 2 दिवसात. अन्यथा आम्हाला तुमच्या ऑफिससमोर गुरं घेऊन तिथं येऊन आम्हाला बसावं लागेल. अन्यथा आम्हाला आत्मधन करावं लागेल. हा शेवटचा आमचा पर्याय आहे. बाकी आम्ही काय सांगितलं नाही. तर पहा मित्रांनो, किती मोठ्या प्रमाणात आज झगडा देत आहेत. बळीराजा हा आजवर बळीच जात आला आहे. आसमानी संकट, सुलतानी संकट आणि पिचलेला हा बळीराजा. तर या समस्येविषयी सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत माने यांचं असं म्हणणं आहे, येत्या 2 ते 3 दिवसात महावितरणनं यावरती ठोस उपाययोजना नाही केली तर आम्ही तीव्र आंदोलन करणार, महावितरण कार्यालयासमोर आत्मदहनही करणार. तर पाहूया इथून पुढं नेमकं काय होतं आहे, किती दिवसांमध्ये हा प्रश्न महावितरण सोडवते हे पाहणं या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन रणजितसह मी रघुनाथ थोरात, बिनधास्त निर्भीड सडेतोड व्यासपीठ. तारा तुटलेल्या पूर्ण विहीर आहे इथं. विहिरीत तारा पडून आज 3 आठवडे झाले. जर चुकून इथं प्रवाह जर चालू झाला तर इथं मजूर आहेत, शेतकरी आहेत, त्यांना जर काय कमी जास्त झालं तर आज आम्ही बोर्डाला जबाबदार धरणार. तरी ह्या डांबापासून त्वरित पाठीमागली लाईन पूर्ण ही चालू करून लोकांची समस्या सोडवावी. डाम पडलंय ते विहिरीत सगळं तिकडे. पडल्यामुळे म्हटलं